असं म्हणतात, रिलायन्सचे जनक धीरूभाई अंबानी यांना आपल्या महत्त्वाकांक्षी उद्योग प्रकल्पांसाठी कर्ज हवी असायची, तेव्हा सरकारी बँका कागदपत्रांच्या पूर्ततेवरून ती नाकारायच्या। त्यासाठी धीरूभाईंनी दोन गोष्टी केल्या। बँका कर्ज देत नाहीत म्हटल्यावर त्यांनी शेअर बाजाराचा मार्ग पत्करला आणि बाजारातील पत वापरून शेअर बाजारातून पैसे उभे केले। दुसरीकडे मुख्य बँका देत नाहीत म्हटल्यावर तुलनेने छोट्या बँकांकडे हात पसरले। त्यांच्या मदतीला उभ्या राहणाऱ्या त्या काळातील बँकांमधली एक बँक आहे ICICI बँक, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। पाहूया या बँकेचा इतिहास आणि हा ब्रँड कसा तयार झाला त्याची कहाणी। छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना वित्त पुरवठा व्हावा म्हणूनच ICICI ची निर्मिती 1955 साली झाली होती। तेव्हा जागतिक बँक, केंद्र सरकार आणि काही आघाडीचे उद्योजक यांनी मिळून ही बँक उभी केली। नावाप्रमाणेच ही बँक सुरुवातीला विकास बँक होती, पण उद्योजक वर्गामध्ये तिचा बोलबाला आणि दबदबा होता। 1991 मध्ये देशात आर्थिक उदारीकरण आलं आणि तिथून खाजगी क्षेत्र विस्तारत गेलं। खाजगी बँका देशात उघडू लागल्या होत्या, कारण एकतर क्षेत्र खुलं झालं होतं आणि भारतीय उद्योगांचीही गरज वाढली होती। त्यामुळे ICICI समूहानेही आपली कमर्शियल बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि 1994 साली स्थापन झाली ICICI। अगदी सुरुवातीपासून बँकेने वेग पकडला होता। सरकारी बँकांची सेवा अगदीच सुमार होती आणि त्यावरून लोकांमध्ये विडंबनात्मक विनोदही पसरले होते। काही परदेशी बँका भारतात पाय रोवून होत्या, पण त्या सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचतील अशा नव्हत्या। तिथे जायलाही सामान्य भारतीय कचरला असता। अशा वेळी भारतीयांना जर AC बँक कार्यालयात जाऊन वेळेवर किंवा झटपट बँकेची कामं करून घ्यायची असतील तर त्यांच्यासाठी 1990च्या दशकाचा सर्वोत्तम पर्याय होता ICICI। आधुनिक पद्धतीचे डेबिट कार्ड, ATMच्या माध्यमातून पैसे भरणे आणि काढण्याची सोय अशा सवयी ICICI बँकेनेच सर्वप्रथम भारतीयांना लावल्या। शिवाय एका फोनवर किंवा ऑनलाईन आणि ज्यांना दोन्ही शक्य नाही त्यांना फक्त एकदा शाखेत भेट देऊन त्यांची कामं करून देण्याचा लौकिक या बँकेने मिळवला। लोकांची कामं झटपट होत होती। बचत खात्यातील पैसे ठराविक रकमेपेक्षा वाढले तर आपोआप त्यावर मुदत ठेवीचं व्याज मिळत राहण्याची सोय सुद्धा बँकेने केली होती आणि त्यातून बँकेवरचा लोकांचा विश्वास वाढत गेला। लोकांच्या बँकेकडूनच्या अपेक्षा ओळखून त्यांनी सेवा बाजारात आणल्या। काळाची गरज ओळखून ऑनलाईन व्यवहार, मोबाईल बँकिंग, ॲपवरून सेवा देणं, याबरोबरच इन्शुरन्स, 3-in-1 डीमॅट खातं, म्युच्युअल फंड अशा व्यवसायातही कंपनीनं पाय रोवले। हळूहळू खाजगी बँकिंग क्षेत्रही विस्तारत गेलं। तशी स्पर्धा वाढली। HDFC, ॲक्सिस बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा अशी स्पर्धा वाढत चालली होती। पण लवकर केलेल्या सुरुवातीमुळे ICICI बँकेला फायदा मिळत गेला। 1999 मध्येच कंपनीनं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी करण्याची मजल मारली होती आणि हे करणारी आशियातली जपानेतर देशांमधली ही पहिली वित्तीय संस्था होती। खाजगी बँक असल्यामुळे ब्रँडवरही या बँकेने लक्ष दिलं आणि त्यासाठी तत्पर सेवेबरोबरच लोकांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी जाहिरातींवर लक्ष केंद्रित केलं। 1990 मध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या बँकेचे ब्रँड अँबॅसेडर होते। सध्या ICICI बँकेच्या 11 देशांमध्ये बँकेची कार्यालये आणि शाखा आहेत। मुदत ठेवींच्या बाबतीत बँकेची या व्यवसायातील हिस्सेदारी 22% जास्त आहे। सध्या बँकेचा महसूल 3 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे। पण अलीकडे बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, 2013 मध्ये झालेला मनी लॉन्ड्रिंगचा मोठा आरोप आणि कर्ज वसुलीसाठी बँका लोकांना त्रास देत असल्याचा आरोप यामुळे बँकेची विश्वासार्हता काहीशी कमी झाली आहे। पैकी कोब्रा पोस्टने 2013 मध्ये केलेला मनी लॉन्ड्रिंगचा आरोप तर प्रतिमेला धक्का पोहोचवून गेला। मोठ्या लोकांना काळा पैसा नियमित करून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप ICICI बँकेवर कोब्रा पोस्टने केला होता। असे धक्के पचवत बँकेचा प्रवास आजही सुरू आहे।
तर ही होती ICICI बँकेची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्ही ICICIचे सदस्य आहात का ते आम्हाला सांगा. इतर कुठल्या ब्रँडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.